काय म्हणले बा, ए ग्लास प्रिझम ए डेव्हिड्स रेड अँड ब्ल्यू रेज. म्हणजे ग्लास प्रिझम मधनं काय झालं, रेड लाईट अँड नंबर ऑफ लाईट, फक्त इम्पॉर्टंट काय यामध्ये दिले, रेड अँड ब्ल्यू रेज आपल्याला इम्पॉर्टंट आहे ह्यामध्ये. थ्रू 10 डिग्री अँड 12 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे आणि दुसरं, द सेकंड प्रिझम बी डेव्हिड थ्रू 8 अँड 10 रिस्पेक्टिव्हली. बरोबर. रेशो ऑफ देअर डिस्पर्सिव्ह पॉवर ऑफ ए अँड बी विचार. मग डिस्पर्सिव्ह पॉवरचा फॉर्म्युला काय असतोय ह्या केसमध्ये? डिस्पर्सिव्ह पॉवरचा फॉर्म्युला काय होणार? ओमेगा म्हणजे डिस्पर्सिव्ह पॉवर इज इक्वल टू व्हॉट? डेल्टा ऑफ ब्ल्यू मायनस डेल्टा ऑफ रेड. कारण रेडचं सगळ्यात डेल्टा कमी. अंडरस्टूड? डिवाइड बाय डेल्टा बी प्लस डेल्टा आर डिवाइड बाय व्हॉट? 2. हा झाला बेसिक फॉर्म्युला. अँग्युलर डिस्पर्शन डिवाइड बाय व्हॉट? मीन. मग सिम्प्लिफाईड फॉर्म्युला काय आला? 2 इंटू डेल्टा बी मायनस डेल्टा आर. टू कसं आलं वरती, काय आलं काय? डिवाइड बाय डेल्टा बी प्लस डेल्टा आर. इज इट राईट एव्हरीवन? असं जो फॉर्म्युला तयार झाला तुम्ही लक्षात ठेवू शकताय. हा, मग आता दोन प्रिझम आहेत, ए अँड बी. दोघांच्या ओमेगाचा आपल्याला डिस्पर्सिव्ह पॉवरचा रेशो फाइंड करायचा आहे. ए साठी डेल्टा बी किती आहे? डेल्टा बी किती आहे? 12. बरोबर आहे का एव्हरीवन? ए साठी डेल्टा बी किती आहे? रिस्पेक्टिव्हली म्हटले बघा, ब्ल्यू 12 अँड रेड 10. सो डेल्टा बी 12 आहे आणि डेल्टा आर किती आहे? हाऊ मच? मग ओमेगा फॉर ए काय येणार? फॉर्म्युला पण लिहिलंय, सारखा सारखा फॉर्म्युला लिहायचं नाही. एक फॉर्म्युला काय घ्या, 2 12 मायनस 10. कळालं कसं? 12 मायनस 10 डिवाइड बाय 12 प्लस 10. एव्हरीवन अंडरस्टूड? इज इट क्लिअर? म्हणजे काय येणार आहे? 2 इंटू 2 डिवाइड बाय 12 प्लस 10 22. कळालं काय? आयतच ठेवलं मी पर्पजफुली. हा, आणि ओमेगा बी काय येणार? आता बी साठी डेल्टा बी किती आहे? ब्ल्यू कलरचं डेव्हिएशन किती आहे? 10 आणि रेडचं 8 आहे. आता मग इट इज dispersive power of it is a 2 delta b 10 minus 8 divide by 10 plus 8. हे कसं आलं कळालं सगळ्यांना? -8 plus 8 बरोबर. प्लस डेल्टा बी हा झाला असेल प्रॉब्लेम. तर तुम्ही डिस्कस करू शकताय 26. सो इट इज अ 2 इंटू 2 डिवाइड बाय 18. मग रेशो मध्ये न्यूमरेटर गेट कॅन्सल, सेम आहे ना, आणि डिनोमिनेटर 22/18 नथिंग बट इट इज वॉट 9/11. इज इट राईट? आता मी पुढचं कॅल्क्युलेशन फक्त करतो. इट इज
211 मी 2/11 लिहूया आणि 2 2 जा 9 2/9 लिहिलं मी राईट 9 नॉट जी 9 सो ओमेगा ए बाय बी विचारलंय म्हणजे 2/11 डिवाइड बाय 2/9 to get cancel. So it is 9/11. आलं लक्षात? इज इट क्लिअर ऑल ऑफ यू? एक टाईप झाला बघा डिस्पर्सिव्ह पॉवरवर